नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अंकुश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. अंकुश म्हणत असतो की त्यावेळेला दिनकर काकांना भेटायला मी अबोलीला एकटीला पाठवायला नको होतं आणि अबोलीची जी अवस्था झालेली असते, ज्या पद्धतीने ती घरी आलेली असते, ते सगळं आता चित्र अंकुशच्या समोर उभं राहतं. इथे आता तिची सर्व साडी दिनकर काकांच्या रक्ताने माखली होती आणि त्याचबरोबर तिच्या हातामध्ये इथे गन होती. हातामध्ये तिच्या एक पिस्तूल होतं आणि त्याचबरोबर अबोलीवरती दिनकर काकाच्या खुनाचा आता आरोप झालेला असतो आणि अंकुश स्वतः अबोलीला अरेस्ट करून घेऊन जातो. तेव्हा इथे आता बंदुकीवरून अंगावरून जे काही रक्त आता अबोलीच्या वाहून गेलेलं असतं, ते रक्त आता नक्की कुणाचं आहे याचे रिपोर्टसुद्धा येणार असतात. तर इथे अंकुश म्हणत असतो की अबोलीला एकटीला जर मी पाठवलं नसतं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मला टाळता आल्या असत्या आणि म्हणूनच इथे अंकुशला त्या गोष्टीचा आता रिग्रेट होत असतं. तर इथे प्रेक्षकांनो, अंकुश म्हणत असतो की अबोलीला फसवण्याचा कुणी प्रयत्न केला असेल, नक्की हे सगळं कसं काय घडलं असेल. तेव्हा इकडे क्रिश येतो. क्रिश म्हणत असतो की सर, हे बघा, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेले आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो, काय आहे त्या रिपोर्टमध्ये. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, अबोलीच्या अंगावरती आणि त्या पिस्तूलवरती जे काही रक्त उडालं होतं, ते रक्त नक्की कुणाचं याचा आता रिपोर्ट करण्यात आला होता आणि फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये ते रक्त दिनकर काकांचं आहे हे आता सिद्ध झाले सर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकुश म्हणत असतो, क्रिश, हे सगळं कसं शक्य आहे. तुला पण चांगलंच माहिती आहे की आपली अबोली कधीच कुणाचा खून नाही करू शकत, मग हे सगळं कसं काय घडू शकतं. तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आपली अबोली इथे न्यायासाठी लढत असते, लोकांना इथे वाचवण्यासाठी ती जीवाचं रान करत असते आणि ती दिनकर काकांना कधीच मारणार नाही. दिनकर काकांना मारून अबोलीला काय भेटणार आहे, इतकी साधी गोष्ट आहे ते. इथे नक्कीच अबोलीला आता कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते, हे मात्र नक्की. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, क्रिश, मला काय वाटतं, अबोलीच्या शरीरामध्ये काही असं गुंगीचं औषध वगैरे असेल काय, काही ड्रग्ज वगैरे. तेव्हा क्रिश म्हणतो की सर, त्याचासुद्धा रिपोर्ट करण्यात आला आहे. तिच्या शरीरामध्ये असं कुठलंही गुंगीचं औषध म्हणजे तिला असं ड्रग्ज वगैरे देण्यात आलेलं नाही आहे सर. तिचे ब्लड रिपोर्टसुद्धा झालेले आहे. तिच्या ब्लड रिपोर्टमध्ये असं काहीही सापडलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अंकुशला प्रश्न पडतो की हे सगळं कसं काय घडू शकतं. म्हणजे एकाच वेळी इथे अबोलीला फसवण्यात येतं आहे, त्याचबरोबर ती इथे बेशुद्ध होते. जे काही घडलं आहे तिच्याबरोबर तिला काहीच आठवत नाही आहे. मग हे सगळं कुणी केलं असेल. तेव्हा अंकुश म्हणतो, नक्कीच क्रिश, खूप मोठं षडयंत्र आहे. इथे अबोलीला फसवण्यासाठी खूप मोठं जाळं आता इथे निर्माण करण्यात आले आणि त्याच्यामध्ये आपल्या अबोलीला फसवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. पण आता मी सुद्धा माझ्या अबोलीची साथ देणार. मी एक पोलीस ऑफिसर म्हणून माझं कर्तव्य पूर्ण केले, पण एक नवरा म्हणून माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे. या प्रकरणाची मी शहानिशा करणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सविता काकू रडत असतात. दिनकर काकांचा खून झालेला असतो, त्यामुळे इथे सविता काकू खूपच जास्त दुःखी झालेल्या असतात. त्या रडत असतात. दुःखद अंतःकरणाने त्या इकडे रडत बसलेल्या असताना तिथे आता येते ती म्हणजे पौर्णिमा आणि समीर, हे दोघेजणं तिथे आलेले असतात. तेव्हा समीर म्हणत असतो, आई शांत हो ना गं, तू किती रडणार आहेस तू, आता प्लीज शांत हो. तेव्हा सविता काकू म्हणतात, समीर, अरे बाळा, अरे कशी शांत हो रे, मी कशी शांत हो. इथे तुझे बाबा अचानकपणे निघून गेले, सोडणार नाही त्या अबोलीला, सोडणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बास कर आता, चल गळा फोडून जास्त रडू नकोस, कळलं ना, काही गरज नाही आहे गळा काढायची. त्या म्हाताऱ्याला जायचं होतं, तो निघून गेला, आता जास्त शोक करायची गरज नाही आहे. आता त्या अबोलीला इथे आता त्या म्हाताऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली कसं अडकवता येईल, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे, असं पौर्णिमा म्हणत असते. अबोली, सोडणार नाही मी तुला. स्वतःला खूप शहाणी समजतेस ना तू. आता बघ, तुला या खुनामध्ये सुद्धा अडकवणार आणि इथे जेलमध्ये सुद्धा सडवणार की नाही बघच तू. या पौर्णिमाला चॅलेंज करतेस ना, ही पौर्णिमा बघ आता कशा पद्धतीने तुला शिक्षा देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अंकुश अबोलीसाठी जेवणाचं ताट घेऊन येतो. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, कशाला तुम्ही जेवणाचं ताट घेऊन आलात.
खरंच मला भूक नाही आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, हे काय बोलतेस तू अबोली? दिवसभर तुझी किती धावपळ असते मला माहिती नाही आहे का? आणि आता तू इथे आली आहेस, पण मला खात्री आहे की तुला या प्रकरणामध्ये नक्कीच कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो जो कुणी गुन्हेगार आहे ना अबोली, त्याला मी इथे गजाआड केल्याशिवाय काही स्वस्थ बसणार आहे असं वाटते का तुला? त्या गुन्हेगाराला मी शिक्षा मिळवून देणारच. अबोली, मी पोलीस अधिकारी म्हणून जशी माझी ड्युटी करत असतो ना, तसा नवरा म्हणून मला माझं कर्तव्यसुद्धा काय आहे ना ते कळतं अबोली. हे बघ, तेव्हा मी तुला अरेस्ट केलं कारण मी एक पोलीस ऑफिसर होतो. तेव्हा सगळे पुरावे तुझ्या विरोधात होते म्हणून मला तुला अरेस्ट करावं लागलं. पण एक नवरा म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अबोली. तुझ्या केसालाही कधीच धक्का लागणार नाही असं इकडे आता अंकुश अबोलीला समजावून सांगत असतो. इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, तू काळजी करू नको. हे सगळं प्रकरण कुणी निर्माण केले, तुला कोण फसवण्याचा प्रयत्न करतंय, या सगळ्या गोष्टी मी शोधून काढेन. पण आता तू उपाशी राहू नकोस बरं. हे घे, काहीतरी खाऊन घे. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, नको मला. माझ्या घशाच्या खाली एक घाससुद्धा जाणार नाही आहे. मला नाही खायचं आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, असं काय करतेस? अगं थोडं तरी खाऊन घे ना. आता एवढं मोठं संकट आलं असं म्हणतेस ना, मग त्याच्याशी 2 हात करायचे असतील तर तुला आता पोटभर जेवायला नको का? अंगामध्ये तुला ताकद नको का? तेव्हा इथे अबोली आता गप्पच बसते. तेव्हा इकडे अंकुश आपल्या हाताने अबोलीला घास भरवायला जातो आणि तेव्हा अबोली त्याच्या हातातून पहिला घास खाते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली, आता तू सांग बरं मला की ज्या वेळेला तू दिनकर काकांकडे गेली होतीस त्यावेळेला तिथे काय काय घडलं होतं हे आठवण्याचा प्रयत्न कर. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, सगळ्यात आधी तर सॉरी की मी तुला एवढ्या रात्री दिनकर काकांना एकटीला भेटायला पाठवलं. त्यांच्यावरती मी विश्वास ठेवायला नको होता अबोली. कदाचित हा त्या सगळ्यांचा मिळून केलेला प्लॅन तर नसेल ना, तुला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी केलेला. तेव्हा प्लीज तू मला सांग की दिनकर काकांचा खून कसा झाला? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, मला खरंच माहिती नाही की त्यांचा खून कसा झाला. मी खरंच सांगते. तेव्हा इकडे आता आलेली असते ती म्हणजे सविता. सविता म्हणत असते, काय गे अबोली, तू माझ्या नवऱ्याचा खून केलास ना? तू माझ्या नवऱ्याला मारलंस. तेव्हा अंकुश म्हणतो, हो, गप्प बसा तुम्ही, काय तुमचा आडाओरडा चालला आहे? तेव्हा सविता म्हणते, अंकुश, तू गप्प राहा. तुझ्या बायकोने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे, कळतंय का? हे बघ, आत्ताच मी त्यांच्या चितेची राख घेऊन आली आहे. तेव्हा इकडे सविता म्हणत असते, हे घे, तुला माझ्या नवऱ्याचं रक्त हवं होतं ना, आणि ती आता राग घेते अबोलीच्या अंगावरती फेकून देते. तेव्हा अंकुश म्हणत असतो, गप्प बसा तुम्ही, आत्ताच सांगतो मी तुम्हाला, माझ्या अबोलीला काय मिळेल तुमच्या नवऱ्याचा खून करून. तेव्हा समीर तिथे येतो आणि म्हणत असतो, आई, अगं तू इथे काय करतेस? चल बरं, तू आमच्याबरोबर चल, आपण इथे एक क्षणसुद्धा थांबायचं नाही आहे. तेव्हा इकडे सविता म्हणत असते, अबोली, तुझं कधीच चांगलं होणार नाही. तुमच्या दोघांचं वाटोळं होईल, वाटोळं. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलास ना, आता बघ तुझंसुद्धा कधीच चांगलं होणार नाही. असा तळतळाट असं इथे वाटोळं करून आता सविता चौधरी तिथून गेलेले असतात. अबोलीला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे अबोलीचे हातपायच बसतात. तिने काही केलेलं नाही आहे असं ती सांगते, तरीसुद्धा अबोलीवरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अबोली, आता आहे ना तुझं काही खरं नाही. तुला कुणीही इथे वाचू शकत नाही. लवकरच तू सुद्धा ह्या जेलमध्ये असशील. या गोष्टीचा आत्ताच विचार करून ठेव. तेव्हा सध्यापुरतं तर तुला पाठवलं आहे, पण जन्मठेपेसाठी कायमचं तुला जेलमध्ये कसं पाठवता येईल ना, याचीसुद्धा तयारी मी करून ठेवली. त्यानंतर अंकुश म्हणत असतो, अबोली, या मूर्ख माणसांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आणि स्वतःला त्रास करून तर अजिबातच घेऊ नकोस. अगं ही लोकं, यांना काही माहिती नाही आहे. तुझ्याबरोबर जे जे काही घडलं हे तुलाच आठवत नाही आहे, तर हे लोक तुझ्यावरती खुनाचा आरोप कसे काय करू शकतात? आणि तू जर खून केला असतास तर हातामध्ये गन घेऊन तू स्वतः तिथे का आली असतीस? ह्या बारीक सारीक गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत अबोली. तू अजिबात काळजी करू नको. फक्त तुझ्या अंगावरती उडालेलं रक्त आणि त्याचबरोबर ज्या बंदुकीतून चालवली गेलेली गोळी, हे सगळं तुझ्याजवळ असल्यामुळे इथे मला तुला अटक करावी लागते. नाहीतर मी तुला घरीसुद्धा पाठवलं असतं. कळते का तुला? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, प्लीज प्लीज फक्त एकदा आठवण्याचा प्रयत्न कर ना. तुझ्या मेंदूवरती जोर दे ना. जेव्हा तू दिनकर काकांना भेटायला गेली होतीस
तेव्हा नेमकं तिथे काय काय घडलं हे आठवण्याचा प्रयत्न कर ना, असं आता सगळेजण तिला म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अबोलीला आठवतं ज्या वेळेला ती शुद्धीवरती येते त्यावेळेला ती जमिनीवरती कोसळलेली असते आणि तेव्हा ती उठून बघते तर काय, दिनकर काकांच्या डोक्यामध्येच इथे कुणीतरी गोळी झाडलेली असते. त्यामुळे इथे आता दिनकर काकांना गोळी झाडल्यानंतर जे काही रक्त उडतं ते सगळं अबोलीच्या अंगावरती जाऊन आता उडालेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अबोलीच्या अंगाला लागलेलं रक्त, तिच्या हातामध्ये असलेले पिस्तूल, हे सगळे पुरावे तिच्या विरोधामध्ये जातात आणि म्हणूनच तिला इथे अरेस्ट करण्यात आलेले असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली म्हणत असते, अंकुश सर, मी खरंच काहीच नाही केले हो. म्हणजे तेव्हा मी तिथे गेले, तिथे मी उठले ना सर, जेव्हा मला शुद्ध आली आणि तेव्हा मी बघत होते तेव्हा दिनकर काकांना ऑलरेडीच एका चेअरमध्ये पडले होते आणि त्यांच्या इथे त्यांच्या गोळी मारण्यात आली होती. त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो, अजून काय आठवते तुला अबोली? अबोली म्हणते, नाही सर, हेच मला इथे सगळं काही धुंदलं आठवतं आहे. मला परफेक्ट असं काहीच आठवत नाही आहे. मला सगळं इथे ब्लर दिसतंय. त्याच्यामुळे इथे आता अबोली म्हणत असते, सर, नेमकं त्या वेळेला काय घडलं आहे ना हे मला पण आठवत नाही आहे सर. मी सुद्धा बेशुद्ध होते. जेव्हा मी डोळे उघडून बघितलं ना तेव्हा दिनकर काकांचा जीव गेला होता. मला बेशुद्ध करण्यात आलं होतं सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, पण तुझे ब्लड रिपोर्ट तर नॉर्मल आलेत. तुझ्या ब्लडमध्ये कुठलंही इथे ड्रग्ज किंवा गुंगीचं औषध सापडलेलं नाही आहे. मग तुला इथे बेशुद्ध कसं करण्यात आलं होतं? तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर, मला नाही माहिती. खरंच मला काहीही माहिती नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी दिनकर काकांचा खून केलेला नाही आहे. त्यांचा खून करून मला काहीही मिळालं नसतं. त्याच्यामुळे मी त्यांना मारलेलं नाही आहे. माझ्यावरती जो काही आरोप करण्यात आला आहे तो एकदम खोटा आहे सर. पण तुम्ही नका काळजी करू. मी आता कोर्टामध्येच सगळ्यांना कशा पद्धतीने उत्तर देते ना ते बघच तू, असं इकडे आता अबोली म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, मला कळत नाही आहे, पण कोण असतील ती लोक ज्यांनी दिनकर काकांना मारलं आणि तुझ्यावरती सगळा आरोप घेतला आहे? तुला काही आठवतं आहे का? तुला कुणाचा फोन आला होता का? तेव्हा अबोली म्हणते, नाही ना सर, मला कुणी फोन केला नव्हता. पण मला एक खात्री आहे सर, दिनकर काकांना ज्या लोकांनी मारले ना त्यांनी खूप मोठं प्लॅनिंग केलं होतं. कारण त्यांना या प्लॅनमध्ये मलासुद्धा अडकवायचं होतं आणि त्याचबरोबर इथे मला ठार मारायचंसुद्धा होतं. असं इकडे आता अबोली जेव्हा म्हणते तेव्हा अंकुशला खूप मोठा धक्का बसतो. अंकुश म्हणत असतो की अबोली, असं काही बोलू नकोस. हे बघ, तुला काही नाही होणार. नवरा म्हणून मी प्रत्येक वेळेला इथे कठीण प्रसंगामध्ये तुझ्यासोबत उभा आहे. तुला मी एकटं का सोडू? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर, मग माझ्याच बाबतीत असं का घडावं सर? मी कधी कुणाचं काही वाईट केले सांगा ना? कधी वाईट चिंतलं आहे? अजिबात नाही. तरीसुद्धा माझ्याच वाट्याला ह्या गोष्टी अशा काय येतात? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, कारण तुला भूक लागली, तुला जेवायची गरज आहे. मी तुझ्यासाठी एवढं गरमागरम जेवून घेऊन आलो होतो, पण तू काही जेवली नाहीस. चल आता खाऊन घे बरं. आणि इथे अंकुश आपल्या हाताने आता अबोलीला घास भरवत असतो. त्यानंतर अंकुश म्हणत असतो की अबोली, खरंच सांगू का? हे बघ, ज्या गोष्टी व्हायच्या आहेत ना त्या होतात, पण त्या जर आपल्याला टाळता आल्या तर आपण नक्कीच टाळण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. पण इथे आता समीर म्हणत असतो की त्या अबोलीला कुणीही वाचू शकणार नाही. अबोली काही जिवंत आता राहणार नाही. तिच्यावरती एवढा मोठा बाबांच्या खुनाचा आरोप केला आहे. त्यानंतर इकडे आता कोर्टाचा दिवस आलेला असतो. कोर्टामध्ये इथे जज साहेब आलेले असतात. जज साहेब विचारतात की तुमचा वकील कधी येणार आहे? तेव्हा समीर म्हणतो की आमचा वकील थोड्या वेळाने इथे पोहोचेलच. तेव्हा इथे अबोली आता स्वतःची केस स्वतः लढणार असते. तिने अंकुशला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सर, माझी केस मीच लढणार आहे. मला कुठल्याही दुसऱ्या वकिलाची काही गरज नाही. त्यानंतर सविता म्हणते, अशी कशी का तू? जिने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे तीच तिची केस कशी काय लढू शकते? तिला तुम्ही संधी का देताय जज साहेब? तेव्हा इकडे आता अबोली ही गप्पच बसलेली असते. तेव्हा तिथे ॲडव्होकेट कीर्ती येतात आणि त्या म्हणत असतात की अबोलीला ही संधी देण्यात यावी. तिला जर तिची केस स्वतः लढायची आहे तर ती लढू शकते, असे ॲडव्होकेट कीर्ती आता म्हणत असतात. तेव्हा इथे कीर्ती येते आणि अबोलीला म्हणत असते की अबोली, तुझ्याबद्दल मी खूप ऐकले. तू खूप मोठी वकील झाली आहेस ना. तुझी चर्चा आता सगळीकडे सुरूच असते आणि म्हणूनच मला जज साहेब तुम्हाला एक विनंती करायची आहे की अबोलीला दुसरा वकील करायची गरज नाही. अबोली जर स्वतःची केस स्वतः लढत असेल तर तिला लढू द्यावी, असं ॲडव्होकेट कीर्ती म्हणत असतात.
तेव्हा इकडे आता खूपच जास्त अबोलीला आनंदसुद्धा झालेला असतो, पण इथे ती तिची विरोधातली वकील असते। त्यामुळे इथे कीर्ती म्हणत असते की मी तुला इथे संधी दिली आहे माझ्यासमोर लढण्याची, जेव्हा माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करताना मी तुला हरवेन ना अबोली आणि ही केस मी जिंकेन, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला होईल ना तर मला होईल, कळते का तुला? खूपच जास्त नाव गाजतंय ना तुझं सगळीकडे, तेव्हा मला तुला माझ्या विरोधामध्ये हरवायचंच होतं आणि ती संधी आता मला मिळाली आणि ही संधी मला सोडायची नाही आहे, कळलं तुला? म्हणूनच मी इथे आता जज साहेबांना विनंती केली, मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की तुला ही आता केस लढण्याची त्यांनी संमती द्यावी आणि ती देण्यात आलेली असते। इथे आता ॲडव्होकेट अबोलीसुद्धा स्वतःची केस स्वतः लढणार असते। जेव्हा इकडे कीर्ती म्हणते की तू जेव्हा स्वतःची केस स्वतः लढशील ना आणि तू इथे माझ्यासमोर हरशील, तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे आणि म्हणूनच खास करून मी ही केस घेतली आहे। तेव्हा सविता काकू म्हणत असतात, अगं पण कीर्ती, तू जर आमच्या बाजूने केस लढणार आहेस तर तू अबोलीच्या बाजूने का बोलतेस? तेव्हा कीर्ती म्हणत असते, काकू अहो वकील तर मी तुमचाच आहे, पण इथे अबोलीला सुद्धा मला संधी द्यायची आहे तिची केस लढण्यासाठी, कारण पुन्हा कुणी बोलायला नको, जर इथे अबोली केस लढली असती तिची तर ती जिंकली असती, दुसरं कुणीतरी होतं म्हणून ते हरलं, म्हणून मला इथे अबोलीची केस लढण्यासाठी अबोलीला संधी द्यायची आहे, जेणेकरून ती हरली तर अबोली स्वतः तिची केस लढता लढता हरली अशी तिची सगळीकडे आता आठवण गेली पाहिजे, बरोबर की नाही अबोली? तेव्हा इथे अबोलीला कळतं की कीर्ती इथे कशासाठी आली, कीर्ती तिला हरवण्याच्याच हेतूने आलेली आहे, ही गोष्ट अबोलीला कळलेली असते। तेव्हा इथे कीर्ती आता इथे जज साहेबांसमोर आता बोलायला सुरुवात करते, ती म्हणत असते की मी इथे सत्याच्या बाजूने लढायला आणि त्याचबरोबर इथे सत्याच्या बाजूने लढत असताना माझ्या आशिलाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा, आणि असं म्हणून ती आपली केस लढायला सुरुवात करते। तर इकडे आता ॲडव्होकेट कीर्ती ही खूपच जास्त दमदार व्यक्तिमत्व कोर्टामध्ये हजर झालेलं असतं, तर इथे पौर्णिमाने आपल्या बाजूने लढण्यासाठी इथे अबोलीच्या समोर तेवढाच ताकदीचा वकील आणून उभा केलेला असतो। त्यामुळे इथे आता अबोलीला फसवण्यासाठी इथे पौर्णिमाने खूपच जास्त प्रयत्न केलेले असतात। तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता पौर्णिमा आलेली असते आणि ती अबोलीला म्हणत असते की अबोली, सोडणार नाही मी तुला, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी मिळवून देणारच, तुझ्या विरोधामध्ये मला आता हुकमाचा एक्का मिळालेला आहे आणि बघ त्याला मी कोर्टामध्ये हजर करते, ते सुद्धा तुझ्या विरोधात, असं तसं सोडणार नाही आहे तुला, मला जेलमध्ये टाकायला निघाली होतीस ना, आता बघ तुलासुद्धा तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, तुझंसुद्धा चांगलं होणार नाही आहे अबोली, तुझं वाटोळं वाटोळं होईल, असं पौर्णिमा तिला म्हणत असते। त्यानंतर इथे आता कोर्टामध्ये जेव्हा हेअरिंग असते तेव्हा पौर्णिमाने एका व्यक्तीला आता विटनेस बॉक्समध्ये उभं करण्यासाठी आणलेलं असतं आणि त्या व्यक्तीने आपला संपूर्ण चेहरा कव्हर करून घेतलेला असतो एका चादरीमध्ये आणि त्या व्यक्तीला बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते।